नमस्कार. महाई न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी अविनाश हादक. आपण पाहत आहात टू द पॉइंट. मित्रांनो, जून महिन्याची आज 15 तारीख उलटून गेली आहे, 15वाडा होऊन गेलाय. अजूनही पावसाचा पत्ता कुठेच दिसत नाहीये. अल निनो नावाच्या समुद्रातील वादळामुळे, त्याच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सून हा लांबणीवरती गेलाय अशी माहिती कळतीये. एकूणच पाण्याच्या टंचाईचं मोठं संकट आपल्या महाराष्ट्रावरती सध्या समोर उभं ठाकलं आहे. या परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं सिंचनाच्या पाण्याचा उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान येत्या काळामध्ये होईल अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये आपण पाहताय. अशीच परिस्थिती काहीशी शहरांमध्ये सुद्धा आहे. अत्यंत भीषण अशी परिस्थिती सध्या पिंपरी चिंचवड, पुणे आणि आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय. नुकतंच पवना धरणाच्या पाणीसाठा हा 19% शिल्लक राहिलाय अशाही बातम्या येत आहेत आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 15% पाण्यामध्ये कपातीचा निर्णय आज जाहीर केला. आणि या बातमीनंतर ऑलरेडी पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना एक दिवसाआड पाणी अनेक वर्षांपासून मिळतंय. पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. महानगरपालिका सभागृहात आणि वारंवार सर्वच ठिकाणी पाणी प्रश्न हा पिंपरी चिंचवडचा एक मुख्य प्रश्न म्हणून सर्वजण त्याकडे पाहतात. त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की जे आता उपलब्ध पाणी आहे त्यामध्येही 15% आणखी कपात करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय. येत्या काळामध्ये ही पाणीबाणी आणखी कुठपर्यंत जाईल आणि काय नक्की याचे परिणाम आपल्याला शहरवासियांना आणि सर्वच महाराष्ट्रातील नागरिकांना भोगावे लागतील, या संदर्भामध्येच आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार अधिकराव दिवे पाटील सर. सर नमस्कार. सर, पाण्याचा हा गंभीर प्रश्न आपल्या सर्वांसमोर आता उभा टाकलाय. नक्की काय ही पाणी टंचाई कशामुळे निर्माण होतीये किंवा काय याच्या पाठीमागची कारण आहे? सर, पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासून आणि 2000च्या दरम्यान जी शहराची डेव्हलपमेंट प्रचंड वेगाने सुरू झाली, त्या डेव्हलपमेंटला अनुसरून राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरामध्ये राहायला आली. म्हणजे सुरुवातीला 3-3.5 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या आजच्या घडीला म्हणजे साधारण 20-25 वर्षामध्ये 40 लाखाच्या घरात आहे. या तुलनेत ज्या पद्धतीनं पाण्याचे नवीन जलस्रोत निर्माण व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही. आणि या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. म्हणजे पवना जलवाहिनी प्रकल्प असो, आंध्रा भामा आस्केड प्रकल्प असो किंवा नवीन पाण्याचे जे काही स्रोत मुळशी धरणातून म्हणा किंवा टाटा डॅम मधून म्हणा, ते स्रोत विकसित केले असते तर कदाचित आज आत्ता जी पाणी टंचाईची झळ आपल्याला भोगावी लागते ती भोगावी लागली नसती. प्रशासनाचं जर म्हणाल तुम्ही तर प्रशासनानं काही वर्षांपूर्वी मला आठवते की 2 वेळ पाणी पुरवठा किंवा 24 तास पाणी पुरवठा करण्याचा एक योजना आणली होती. त्या योजनेची कामही सुरू झाली, पण जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? या अनुषंगानं आपल्या शहराला आज उपलब्ध मागणीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणामध्ये पाणी मिळतंय आणि त्यामुळं प्रचंड पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला सर्वस्वी लोकप्रतिनिधी जे ज्यांनी त्यांच्या काळामध्ये काम केलं आणि प्रशासन ज्यांनी डोळे झाकून बांधकाम परवानग्या दिल्या आणि त्या बांधकाम परवानग्या देत असताना हजारो लाखो सदनिका निर्माण होत असताना त्या तुलनेत पाण्याचं व्यवस्थापन केलं नाही. आणि या सगळ्याचा परिपाक आणि आता आपण ज्याचं कारण देतो एल निनो वगैरे, तर त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आजची ही या शहरातली पाणीबाणी आहे. सर, पाण्याचं म्हणजे पाणी हा असा प्रश्न आहे की येत्या काळामध्ये जर अराजक माजलं तर ते पाण्यामुळेच माजू शकतं. आज पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ही 30-38 लाखांहून पुढे 40 लाखांपर्यंत गेली आहे. एकूणच मला सांगा की ह्या सर्व परिस्थितीमध्ये जलस्रोत निर्माण करण्यासाठी नक्की प्रयत्न का केले गेले नाहीत आणि ते का, म्हणजे त्याबद्दल प्रशासन म्हणा किंवा त्या वेळेचे राज्यकर्त्यांनी त्याकडे डोळे झाक का केले असावे? पिंपरी चिंचवड शहराला सर
आंध्रा भामा आसखेड धरणातून जवळपास 267 MLD पाणी आरक्षण होतं. हम्म. 2017च्या पूर्वीची ही बाब आहे. त्यावेळेला शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती हम्म. आणि त्या काळामध्ये हे जे पाणी आरक्षण आहे हम्म. ते आपलं मंजूर झालं होतं. म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका ज्या आहेत त्या महापालिकांना आंध्रा भामा आसखेड प्रकल्पातून एकाच वेळी पाणी मंजूर झालेलं आहे. बरोबर. पण पुण्याची योजना सुरू झाली, हम्म. पण पिंपरी चिंचवडची जी योजना आहे आंध्रा भामा आसखेड पाणी प्रकल्प योजना, ती योजना सुरू व्हायला आता 2022-23 उजाडलं. हम्म. म्हणजे किंबहुना 24 मध्ये मला वाटतं आंध्रा प्रकल्पातलं 100 MLD पाणी तुमच्या चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये आलं आणि त्या पाण्याचा पुरवठा जी काही आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघ असेल किंवा समाविष्ट गावं असतील त्या गावांना मिळू लागला. किंबहुना त्याचा फायदा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला झाला. पण त्या प्रकल्पातील म्हणजे भामा आसखेड प्रकल्पातलं जे पाणी आहे ते 2017 मध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आली. त्यानंतरच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट 4 वर्षाची जवळपास होती. या 4 वर्षाच्या राजवटीमध्ये मग महाविकास आघाडीची सत्ता असेल, महायुतीची सत्ता असेल, या दोन्ही सत्ता काळामध्ये सुद्धा आजपर्यंत भामा आसखेडचं पाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेलं नाही. मधल्या काळामध्ये जर आपण वाचला असेल तर तो जो ठेकेदार आहे भामा आसखेडचा त्यांनी ते प्रकल्पाला 2-3दा मुदतवाढ द्यावी लागली. त्याच्यावरती दंडात्मक कारवाई झाली. मग नव्याने टेंडर काढायचा प्रक्रिया किंवा मागणी होऊ लागली आणि तरी सुद्धा कालबद्ध पद्धतीने तो पाण्याचा प्रश्न किंवा पाण्याची योजना आपल्याला राबवता आली नाही. हे अपयश प्रशासनाचं जितकं आहे तितकेच लोकप्रतिनिधींचं सुद्धा आहे. कारण ही जर योजना चालू झाली असती तर आज काही अंशी का असेना पिंपरी चिंचवड शहराला पाणी टंचाईच्या जाळातून दिलासा मिळाला असता. पण ते झालं नाही. आता प्रशासनानं हा प्रकल्प ज्या वेळेला हातात घेतला त्यावेळेला फक्त केवळ पाणी टंचाई पुरता मर्यादित नाही. तो प्रकल्प जर लांबणीवर गेला तर त्याच्यामुळे होणारा आर्थिक भुर्दंड सुद्धा पिंपरी चिंचवड मधल्या नागरिकांवरच्या कराच्या रूपाने त्यांच्यावरती तो बोजा टाकला जातोय. याच्यामध्ये सफर कोण होतंय तर याच्यामध्ये सर्वाधिक सफर कोण होत असेल तर ते सोसायटी धारक आहेत. आणि सोसायटी धारकांवरती पाणी टंचाईचा प्रचंड परिणाम होतोय. ज्याचा आपण जर विचार केला तर सोसायटी धारकांमध्ये उद्रेक आहे पाणी टंचाई बाबत, पाणी नियोजनाबाबत. आज लाखो रुपये देऊन ते टँकर आणि या सर्व प्रक्रियेमधून सोसायटी धारक या सर्व परिस्थितीला सामोरे जात आहेत. सर, सोसायटी धारक ही झळ सर्वाधिक सोसतायतच, पण इतर नागरिक सुद्धा, इतर व्यावसायिक आणि या सर्व याच्यावरती सुद्धा पाण्याच्या या कमतरतेमुळे खूप मोठा परिणाम होतोय. आणि तुम्ही जर पाहत असाल की आता मागील आठवड्यामध्येच शहरातील जे पाणी ज्या व्यवसायांवर जास्त वापरलं जातं, जसं की स्विमिंग पूल्स असतील किंवा तुमचे वॉशिंग सेंटर्स असतील, याच्यावरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. पण याच्यामुळे फारसा फरक पडेल असं वाटत नाही सर. एकूणच आता अधिवेशन, याचं विधिमंडळाचं अधिवेशन होईल. या अधिवेशनाकडे कशा दृष्टीने पाहतो? खरं तर आपण या अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणतो नॉर्मली, पण पाऊसच नाही ना पाणी, तर या दुष्काळी अधिवेशन म्हणावं का? काय नक्की या अधिवेशनामध्ये होईल? आमदारांनी काय भूमिका मांडावी? आता जर बघितलं ना सर की आत्ताची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये तुर्तास आता आपल्याला हे कटू सत्य ऍक्सेप्ट करावं लागेल की आपल्याकडे 15% पाणी टंचाई, पाणी कपात झालेली आहे. आणि या कपाती फक्त म्हणजे 1 दिवसाआड पाणी पुरवठा आहे अगोदरच शहरामध्ये, त्यात 15% पाणी कपात म्हणजे सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर आता प्रचंड बरडला जाणार आहे. म्हणजे आता काही सोशल मीडियावर तुम्ही जर बघितलं तर असं आहे की बाबा ही पार्टी फुटली, ती पार्टी फुटली, पण एकदाचा देवा कृपा करून ढग फोड, म्हणजे ते पाणी येऊ दे, आम्हाला पाणी मिळू दे, अशी स्थिती नागरिकांची झालेली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर विचार केला की अधिवेशनामध्ये तुम्हाला दीर्घकालीन उपाययोजना काय करता येईल त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जसं पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरला जैसे थे आदेश जो होता तो आदेश महायुतीच्या सरकारने तो उठवला आणि अनेक वर्षापासून रखडलेले हा प्रकल्प सुरू होईल अशी
आशा निर्माण झाली होती, पण तुर्तास एक वीट सुद्धा त्या प्रकल्पाची आपण रचलेली नाही. मग या प्रकल्पाला गती देण्याच्या अनुषंगानं किंवा या प्रकल्पाचं काम सुरू करण्याच्या अनुषंगानं आपल्या शहरातले जे लोकप्रतिनिधी, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य जे आहेत ते कशा पद्धतीनं राज्य सरकारकडून हा प्रकल्प म्हणजे प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी मदत मिळवतात किंवा आश्वासन घेतात आणि प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात करून तो प्रकल्प नियोजित वेळेत, म्हणजे त्याचं पुन्हा भामा आसखेड सारखं होऊ नये या अनुषंगानं त्याच्यावरती काय काळजी घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरा मुद्दा असा की या अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जो मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी आरक्षणाचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती आपले विधानसभाचे जे सदस्य आहेत सत्ताधारी पक्षातले, मग ते अण्णा बनसोडे साहेब असतील, महेशदादा असतील किंवा शंकर जगताप असतील, या जे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, त्याचबरोबर ती विधान परिषदेतील उमाताई असतील किंवा अमितजी असतील, हे कोणत्या पद्धतीनं हा अतिरिक्त जलस्रोत किंवा जवळपास 700-750 TMC पाणी आपल्याला आरक्षित करता येईल का, या अनुषंगानं ते प्रयत्न यशस्वी करत असतील तर आगामी काळामध्ये जी पाणी टंचाईचा जो मोठा राक्षस निर्माण आपल्या समोर होणार आहे त्याच्यातून या पिंपरी चिंचवड मधल्या शहरातल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो अशी आशा आहे. सर, एक यामधली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आंध्रा भामाचं पाणी पुण्याला मिळतं, पण पिंपरी चिंचवडला का मिळालं नाही? त्याच्यामध्ये नक्की काय झालं? त्या काळामध्ये नक्की काय घडलं? साधारण 2012-13च्या दरम्यान पुणे महानगरपालिकेला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला एकाच वेळेला ही योजना मंजूर झाली. पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेने त्यांचा जो पाणी पुनर्स्थापना खर्च जो आहे तो खर्च भरला आणि तात्काळ प्रकल्पाला सुरुवात केली, कारण त्यांना त्या शहराच्या दृष्टीनं अत्यावश्यक म्हणजे प्राधान्याचा प्रकल्प होता. दुर्दैवानं असं झालं की आपल्या शहरातल्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी किंवा प्रमुखांनी, प्रशासनातल्या प्रमुखांनी तो पाणी पुनर्स्थापना अस्थापना खर्च निर्धारित वेळेत भरला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागानं आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं पाणी आरक्षण रद्द केलं. आता ते रद्द केलेलं पाणी आरक्षण त्याच्यासाठी जे तुमच्या भोसरीचे आमदार आहेत महेशदादा लांडगे, त्यांनी गिरीश महाजनांच्याकडे तत्कालीन जे जलसंधारण मंत्री होते त्यांच्याकडं पाठपुरावा केला आणि ते पाणी आरक्षण पुन्हा मंजूर केलं. ते मंजूर केल्यानंतर 2017 मध्ये ज्या वेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली त्यावेळेला महानगरपालिका लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून ती योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम सुरू केलं. प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये दुर्दैवानं हा जो प्रकल्प 21-22च्या दरम्यानच व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. तो आता 24-25 आणि आता 26 उजाडला तरी सुद्धा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. याला जबाबदार संबंधित ठेकेदार, महापालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे आणि ती जबाबदारी प्रशासनाला घ्यावीच लागेल. सर, तुम्ही जे सांगताय त्यातून हे स्पष्ट होतंय की इच्छाशक्ती असेल तर हा प्रश्न पाण्याचा सुटू शकतो. फक्त राजकीय नेते आणि प्रशासनाची इच्छाशक्ती असली पाहिजे. सर, आंध्रा भामा आसखेड आणि पवना बंद जलवाहिनी हे जे दोन मोठे प्रकल्प आहेत की ज्याच्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे तिथून पाणी मिळावं शहराला, तर सध्याची परिस्थिती काय या दोन्ही प्रकल्पांच्या संदर्भामध्ये? आता जर पवना बंद जलवाहिनी जो प्रकल्प आहे तो प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मनावर घेतलं तर त्याला फास्ट ट्रॅक वरती आणून त्याच्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून किंबहुना काल परवा आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेमध्ये आयुक्तांसोबत आणि संबंधित विभागांच्या सोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अशा सूचना केलेल्या आहेत की हा जो प्रकल्प आहे तो स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, लोकप्रतिनिधी आणि म्हणजे ज्या मावळातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहयोगातून, सगळ्यांच्या समन्वयातून हा प्रकल्प तुम्ही तातडीनं हातात घ्या. जो जुना प्रकल्प होता जो अर्धवट स्थितीमध्ये किंवा ज्याचं कामच सुरू झालं नाही पण प्रचंड यंत्रसामग्री त्या ठिकाणी पडून आहे, त्यातली जी यंत्रसामग्री नव्या प्रकल्पामध्ये काही वापरता येईल का, ज्याच्यामुळं आज त्या प्रकल्पाचा खर्च जवळपास 115% वाढलेला आहे सर, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा.
मग तो जो आर्थिक भार आहे, तो आर्थिक भार त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे, राज्य सरकारचा त्याच्यामध्ये निधीमध्ये किती वाटा असेल, महानगरपालिका प्रशासनाचा किती असेल, आणि केंद्र सरकार किंबहुना जागतिक बँकेकडून सुद्धा त्या प्रकल्पाला कर्ज मिळवून हा प्रकल्प पूर्ण वेळेत कसा करता येईल या संदर्भामध्ये पाठपुरावा केला जातोय. आणि आशा आहे की पिंपरी चिंचवडच्या हिताच्या दृष्टीनं हा प्रकल्प यशस्वी पूर्ण होईल, ज्यामुळे शहरातल्या जवळपास 15 वर्षा भविष्याचा पाणी प्रश्न सुटेल, असं माझं व्यक्तिगत मत आहे. सर, विधानसभा निवडणूक आता जी झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जलस्वयंपूर्ण पिंपरी चिंचवड असा नारा देण्यात आला. अशा पद्धतीची मांडणी भारतीय जनता पार्टी म्हणजे भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने करण्यात आली होती. नक्की त्या घोषणेचं पुढे काय झालं? जलस्वयंपूर्ण पिंपरी चिंचवड नक्की होईल आणि ते कधीपर्यंत होईल आणि तोपर्यंत नागरिकांची परिस्थिती काय? सर, जलस्वयंपूर्ण पिंपरी चिंचवड जो माझं निरीक्षण आहे त्या अनुषंगानं जो म्हणजे ज्या राजकीय पक्षांनी हा अजेंडा मांडला होता, त्या अजेंड्यावर त्याचं कारण असं होतं की सर, पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 9,000 सोसायटी आहेत, गृहनिर्माण सोसायटी. या सोसायट्यांमध्ये शहरातल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 70 ते 80% लोकसंख्या ही सोसायट्यांमध्ये वास्तव्य करते. आणि या सोसायट्या खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या निकालातल्या की मेकर आहेत. म्हणजे आज कोणताही राजकीय पक्ष, म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा दोन्ही शिवसेना असो, या ज्या पक्षांनी अपील केलं ते सोसायटी धारकांना डोळ्यासमोर ठेवूनच अपील केलंय. तुम्ही जर भोसरीमध्ये गेलात तर चिखली मोशी रेसिडेन्शियल कॉरिडॉर त्याचं जे मॉडेल त्यांनी दाखवलं आमदार महेश लांडगे यांनी, ते त्यांच्या पत्त्यावर पडलं. तुम्ही चिंचवडमध्ये गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी रावेत, किवळे, पुनवळे, वाकड या भागातल्या लोकांसाठी शंकर जगताप यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काय असेल ते व्हिजन मांडलं. पिंपरीमध्ये तुम्ही जर गेलात तर आकुर्डी वगैरे हा जो विकसित भाग आहे, म्हणजे सुशिक्षित भाग म्हणून ओळखला जातो, आणि किंबहुना एक भाग असा आहे की ज्या ठिकाणी झोपडपट्टी आणि स्लम म्हणजे मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्या दोन्ही भागात विचार केला तर ज्या प्राधिकरणासारख्या भागात सुद्धा अण्णा बनसोडेंना विकासाचं विजन, पाण्याचं नियोजन मांडावं लागलं. जलपूर्ण पिंपरी चिंचवड म्हणून ज्या वेळेला हा विचार समोर आला त्यावेळेला ज्या योजना आता प्रस्तावित आहेत त्या पूर्ण करणे आणि नवीन जलस्रोत निर्माण करणे हा त्याचा एक मुख्य गाभा होता. नवीन जलस्रोत आतापर्यंत काही निर्माण झाला नाही. पवना बंद जलवाहिनी जो प्रकल्प होता तो अद्यापपर्यंत त्याला अजून सुरुवात झाली नाही. जैसे ते आदेश उठवला, परंतु नंतर पुढे त्याच्यामध्ये काही कार्यवाही झालेली नाही. आता प्रॉब्लेम काय आहे तर प्रचंड रोष आहे सोसायटी धारकांमध्ये. का तर आज गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सोसायटी धारकांना रोज 10 ते 12,000 15,000 रुपयांचे टँकर मागवावे लागत आहेत. पूर्वी टँकरची किंमत प्रति टँकर 800 रुपये इतकी होती. सर, गेल्या 4 दिवसांपासून पिंपरी चिंचवड मधल्या टँकर चालकांच्या युनियननी निर्णय घेतला आणि 800 रुपयाला येणारा टँकर 1200 रुपयाला त्याची किंमत केली. म्हणजे 50% टँकरचे दर वाढवले. आज 1200 रुपये 1500 रुपये प्रमाणे टँकर घेतल्याशिवाय सोसायटी धारकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. आणि ह्या सोसायटी धारकांच्या मतांवरती, या सोसायटी धारकांच्या मदतीने जे सत्ता भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळवली, ते सोसायटी धारक आज भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने वाऱ्यावर आहेत. आणि त्यांना अपेक्षित आहे की बाबा किमान पुढच्या वर्षी तरी ही भीषण पाणी टंचाई असू नये. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने 1 मिनिटात निर्णय घेऊन टाकला. 1 मिनिटात 15% पाणी कपात. पण पाणी कपात झाल्यानंतर लोकांनी पाणी पियाचं कुठून, करायचं काय, याच्यावरती एक चकार शब्द ना महापालिका प्रशासनाने काढला ना महापालिका आयुक्तांनी काढला. आणि जर ते पाणी पियाला सुद्धा जर पाणी सोसायटी धारकांना मिळत नसेल तर तुम्ही त्या सोसायटी धारकांकडून कर कोणत्या हक्काने घेता, कोणत्या हक्काने त्यांच्यावरती वेगवेगळे निर्णय लादता. त्याचाच परिणाम काल जी ओला कचरावरून जी काही बैठक महानगरपालिकेमध्ये झाली, तिथं सगळ्या सोसायटी धारकांनी प्रशासनाला अक्षरशः वेटीस धरले, म्हणजे अक्षरशः त्यांना धारेवर धरले. मग ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे?
ही परिस्थिती जर बदलायची असेल तर पिंपरी चिंचवड शहरातले सर नवीन जलस्रोत आपल्याला पिंपरी चिंचवडकर म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा प्रशासन म्हणून ते करावं लागेल. तर एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रशासन ज्या वेळेला 15% पाणी कपातीचा निर्णय लादतं त्या प्रशासनाला एक प्रश्न आहे की ज्या वेळेला बांधकाम व्यावसायिकांनी संबंधित प्रकल्प उभा करताना जर पाणी जोपर्यंत नवीन पाणी योजना पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत मी या सोसायटी धारकांना पाणी पुरवेल अशा प्रकारचा करारनामा लिहून दिलेला आहे आणि तो लिहून दिलेल्या करारनाम्याचं उल्लंघन करण्याचं धाडस पिंपरी चिंचवड महानगरपालिका दाखवत नाही किंवा त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही. ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका एका मिनिटात निर्णय घेते की 15% पाणी कपात केली जाईल. ती महापालिका उद्या लोक काय पाणी पितील आणि त्याचं काय नियोजन करतील. सगळे बोर बंद आहेत, सगळे बोरचे पॉइंट बंद आहेत, टँकरनी पैसे वाढवलेले आहेत, टँकरला मिळणारं पाणी त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे. आणि असं असताना सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबरदस्तीने अशा प्रकारचे निर्णय लादते. ही अत्यंत दुर्दैवी बाब आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळते. केवळ तुम्ही एकावरती जर का प्रेशर जर नागरिकांवरती टाकणार असाल तर एक दिवस हा उद्रेक होईल आणि त्या उद्रेकाचा परिणाम म्हणजे काल तुमचा मला वाटतं शिवसेनेचा जागर मोर्चा झाला, त्याला सुद्धा लोकांनी चांगला प्रचंड प्रतिसाद दिला. आज लोक रस्त्यावर उतरायला लागलेली आहेत. ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा आहे आणि याच्यातून प्रशासनानं किंबहुना लोकप्रतिनिधींनी बोध घेतला पाहिजे. एकही नगरसेवक ठामपणे सभागृहामध्ये सोसायटी धारक असतील किंवा नागरिकांच्या बाजूने बोलत नाहीत. अपवाद 2-3 वगळता एक दोघांनी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असताना सुद्धा सभागृहामध्ये सोसायटी धारकांची बाजू मांडली, पण सोसायटी धारकांच्या बाजूने एकही निर्णय झालेला नाही. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. ज्या वेळेला 2031 मध्ये आपण मतदान मागायला सोसायटी धारकांच्या दारात जाऊ त्यावेळेला सोसायटी धारक हा प्रश्न त्या नगरसेवकांना त्या उमेदवारांना विचारतील याची जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे असं मला एक त्रयस्थ किंवा प्रसार माध्यम म्हणून मला अशी माझी व्यक्तिगत भावना आहे. सर नक्कीच अगदी उद्विग्नपणे तुम्ही सर्वसामान्य नागरिकांची जी भावना आहे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात ती तुम्ही मांडलीत आणि महाई न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की खरंच शासन प्रशासन सत्ताधारी यांच्या सगळ्यांच्या समन्वयातूनच पाण्याचा हा प्रश्न सुटणार आहे. पण आज आपण सर्वजण एका धोक्याच्या किनाऱ्यावरती आहोत आणि या परिस्थितीमधून जर खरंच आपल्याला पुढे जायचं असेल तर सर्व प्रशासनानं शहराच्या पाण्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय तातडीनं घेणं गरजेचं आहे. कधी उठायचं आणि 15% पाणी कपात 20% पाणी कपात करून लोकांनी पाणी प्यायचं कुठून या संदर्भात कुठलंही धोरण नाही. फक्त कर घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे का असा प्रश्न पडलाय. कचऱ्याच्या संदर्भातही तेच, पाण्याच्या संदर्भातही तेच. याला प्रशासन म्हणत नाहीत. या सर्व गोष्टींचा नागरिकांचा उद्रेक होण्याची वाट प्रशासनानं किमान पाहू नये. पाण्याला जीवन म्हटलं जातं आणि जीवन अशा पद्धतीनं तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आणि सत्ताधारी नेत्यांची आहे. या संदर्भात इथंच थांबूया आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना विनंती की येत्या काळामध्ये पाण्याचा काटकसरीनं वापर करणं हे आपलं एक सुज्ञ नागरिक म्हणून गरज आहे. पाऊस मान्सून कधी येईल याची वाट सर्वजण पाहतच आहोत. लवकरात लवकर मान्सूननेही दर्शन द्यावं किंवा मान्सून यावा, परतावा आणि महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी असेल सर्व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटावा हीच अपेक्षा. धन्यवाद.